नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक शिक्षक एम.डी. कानूरकर, दिल्ली इंग्लिश स्कूल पुणे. आज आपण पाहणार आहोत RTS ही परीक्षा फक्त सातवीच्याच मुलांना, सातवीचीच मुलं सोडू शकतात. तर ही परीक्षा फक्त रयतच्याच शाळांमध्ये येते. तर तुम्हाला याचा फुल फॉर्म सांगतो. रयत टॅलेंट सर्च. तुम्हाला जागा नाही म्हणून मी खाली लिहितो. तर ह्याचा मराठीत अर्थ काय तर तुम्हाला सांगतो. तर याला मराठीत म्हणतात रयत म्हणजे आपण इथे रयतच लिहूया. रयत टॅलेंट म्हणजे प्रज्ञा, शोध परीक्षा, आणि सर्च म्हणजे शोध. रयत प्रज्ञा शोध. तर आपण हा क्वेश्चन पेपर 1 पाहूया. तर सराव टेस्ट आहे. तर मी उत्तर असं तुम्हाला दाखवतो. पहिला असतो तो मराठीचा. याच्यासाठी आपल्याला 20 गुण, 10 प्रश्न 20 गुण असतात. एका प्रश्नाला 2 मार्क. तर पहिला आपण हा मराठीचा पेपर पाहूया. चला सुरुवात करू. तर हे बघा, पहिला प्रश्न इथे आपल्याला विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला नीटचं दाखवतो. बघा, 7वी रयत प्रज्ञा शोध व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी 2019 आहे. हे RTS सराव चाचणी क्रमांक 1. तर बघा, प्रश्न संख्या 100 एकूण गुण 200 आणि वेळ 2 तास. ते आपलं नाव, ते परीक्षा. तर चला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, आपल्या मुखातून जे स्पष्ट ध्वनी निर्माण होतात त्या ध्वनींना काय म्हणतात? आपण त्यांना काय तर म्हणत नाही, कारण काय म्हणजे टेन्स म्हणतो आपण त्यांना इंग्लिशमध्ये. तर ते नाही आहे. नाम म्हणजे आपलं नाव, म्हणजे एका व्यक्तीचं नाव, झाडाचं नाव, असं आपण त्याला नाम. तुम्हाला माहिती असेल, व्याकरणातले भाग आहे पूर्ण. तर त्याचं ऑप्शन वर्ण म्हणजे आपण जे तोंडातनं बोलतो. वर्ण मला माहितीच आहे तुम्हाला, मराठीत असते, इंग्लिशमध्ये असते. मराठीत क ख ज ज च च, आणि इंग्लिशमध्ये ABCD. तर ही त्यानंतर आपण दुसरा प्रश्न. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्ण. दुसरा पाहूया. काल तुमच्याकडे कोण आले होते या अखेरीत सर्वनामाचा प्रकार ओळखा. यासाठी तुम्हाला सर्वनामाचे प्रकार माहिती असणे गरजेचे आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देतो. तिथे माझा व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहून घ्या. तर बघा, काल तुमच्याकडे कोण आले होते. तर आता याच्यात सर्वनाम म्हणजे तू, आम्ही असं कुठलं नाही आहे. पण एक आहे ते म्हणजे कोण. मग ह्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणू शकतो. हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 प्रश्नार्थ. तर दुसरं, रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण. हे मी अजून शोधलेलं नाही आहे. जेव्हा मला हे उत्तर मिळेल तेव्हा मी हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देईल. आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर सांगू शकता. आणि चौथा प्रश्न मी तुमच्यासाठीच ठेवलेला आहे मुद्दामून. बघा, तुम्हाला उत्तर सांगता येते का. उच्चार स्थानानुसार श या वर्णाचा प्रकार ओळखा. तुम्हाला सांगता येते का. बघा, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा काय, नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ काय. आजारपणात मीठ सुद्धा अळणी लागते, जे आवडत नाही तेच करावे लागते. हल्ली मिठाला खारटपणा नसतो. आवडत नसलेल्या माणसाची कोणती गोष्ट पसंत पडत नाही. याचं चौथं उत्तर आहे. 6वा माहीत नाही, शोधला नाही मी. 7वा प्रश्न आहे, संस्कृतमध्ये जे शब्द
मराठी लिहिताना जशास तसे आले. त्यांना कोणते शब्द म्हणतात, तत्सम शब्द म्हणतात त्यांना. पुढील पैकी कोणता शब्द शुद्ध लेखनाच्या नियमानुसार योग्य आहे? तर अतींद्रिय हे तिसरं ऑप्शन आहे. तिसरा ऑप्शन. 9. वचन या शब्दाचा अर्थ होतो. वचन म्हणजे आपण म्हणतो सांगणे. आपण 4था ऑप्शन करूया, थांबा. आणि आपण 10वा प्रश्न घेऊया. आम्हाला प्रसाद मिळाला या वाक्याचा प्रकार कोणता? हे केवळ वाक्य. कारण त्याचं असतं की आम्हाला प्रसाद मिळाला आणि आम्ही घरी गेलो, तर हे संयुक्त झालं सगळं. तिथे आणि हे संयुक्त शब्द आला आहे. ठीक आहे, आपण मराठीचा तर सोडून झाला आहे आपला. तर मी असं वाचून काढतो. मला ही मराठीत 20 पैकी 20 पडतील. शंभर टक्के गॅरंटी. मला जर ही प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपण 4था प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट आर्टिकल फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सोहम वॉज काइंड मॅन. ते आपल्याला येईल. सोहम वॉज काइंड मॅन. काइंड म्हणजे दयाळू. खालचा आहे देअर इज अन ऑक्स इन शेड. चूज प्लुरल फॉर अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. ऑक्सचं प्लुरल काय होईल? ऑक्सेस नाही, ऑक्सेस नाही, ऑक्सेन होऊ शकतो, ऑक्सिस नाही. तर त्याचं आहे उत्तर क्रमांक 3. तर तुम्हाला या इंग्लिश विषयाची माहिती की हा विषय तसा खूप सोपा आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला 20 पैकी 20 पडलेच पाहिजे. खूप सोपा असतो. 100% जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 20 पडतील. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट ऑपोजिट ऑफ द गिवन वर्ड इनसाइड. तर ऑपोजिट वर्ड लिहायचा आहे इनसाइडचा. तर इनसाइडचा ऑपोजिट वर्ड इन म्हणजे आउट, मग आउटसाइड. पर्याय क्रमांक 3. 14वा आहे फिल इन द ब्लँक. शी टिंब क्लॉथ. शी कलेक्ट्स क्लॉथ. हे येणार. कलेक्ट्स म्हणजे आपण हे काय म्हणतो, कलेक्ट्स म्हणजे मिळवणे थोडक्यात. फाइंड आउट द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऑन द ओशन हर बर्थडे सीता गिफ्ट. गिफ्ट म्हटल्यावर काय येईल बघा, ओनर तर नाही येणार, प्राईज पण नाही येणार, प्रेझेंट होऊ शकते एखाद्या वेळेस. आणि अवॉर्ड म्हणजे बक्षीस म्हणून, त्यामुळे पर्याय क्रमांक 16वा आहे फिल इन द ब्लॅक. क्रो इज इन कलर. मग आपण क्रो म्हणजे कावळा, कावळ्याचा कलर ब्लॅक. पर्याय क्रमांक 4. 17वा प्रश्न. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड सिरियस. सिरियसचं स्पेलिंग काय? सिरियस. पहिला येतो काय? श्रेरियस. हे नाही, सेरियस ओसुरस सैरियस होते हे. श्रेरियस म्हणजे पर्याय क्रमांक 1. आय एम अ फॅमिलियर बर्ड. माय कलर इज ब्लॅक. हू एम आय. तर आय एम अ फॅमिलियर बर्ड म्हणजे मी एक कुटुंबीय पक्षी आहे. माय कलर इज ब्लॅक. माझा कलर काळा असतो. हू एम आय. तर इथे ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला सोडवायला दिलं आहे.
किती घ्यायचं तर कमेंट बॉक्समध्ये मला द्या. 19वा क्वेश्चन आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड आयडेंटिफाय द लास्ट वर्ड. चार्ट, चॉक, चार्ट, चॉकलेट. ह्याच्यात जर आपण अल्फाबेटिकली लावलं तर लास्ट वर्ड हा चॉकलेट येतो. तर 20वा पाहूया. Frame WH questions or state the WH word. You can use the framing the sentence. We cannot see the moon on a new moon day. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल? WH क्वेश्चन तयार करायचं आहे. तर व्हेन, व्हाय, व्हेअर आणि व्हॉट म्हणजे काय, व्हेअर म्हणजे कुठे, व्हाय म्हणजे काय आणि व्हेन म्हणजे कधी. मग ह्याचं उत्तर व्हेन शोधलं की व्हेन वी कॅन नॉट सी द मून ऑन अ मून डे. ओके. तर आपला हा आता तर इथे मी जी लाईन तुम्हाला दिसते ते इंग्लिशचा क्वेश्चन्स आहेत ते संपलेले आहेत. खाली आहेत ते सायन्सचे आहेत म्हणजे विज्ञानाचे आहेत. तर आजचा व्हिडिओ आपला झालेला आहे इंग्लिशचा. तर बघा तुम्ही बघितला पेपर खूप सोपा असतो हा इंग्लिशचा. सोडवायला खूप मजा येते. तर तुम्हाला या RTS इंग्लिशमध्ये मार्क कुठेही जाता कामा नये. 20पैकी 20च पडले पाहिजे. तुम्ही टार्गेटच ठेवायचं. तर भेटूया पुढच्या बघा व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. आणि जर तुम्हाला सायन्स या विषयाची जर प्रश्नपत्रिका पाहिजे आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी जेव्हा पुढचा व्हिडिओ करेन तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिला मिळेल. त्याची मी 100% गॅरंटी देतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. मिळते पुढच्या भागात. अक्षय विथ गेमिंग विथ अक्षय.